वाढदिवस म्हटला की आयुष्यातून एक वर्ष कमी होतं. आता ह्या गोष्टीमुळे आपण दुःखी व्हायला पाहिजे की आपलं आयुष्य 1 वर्षाने कमी झालं आहे आणि आता आपण काहीच वर्ष आणखी जगणार आहे. या गोष्टीसाठी आपण दुःखी व्हायचं असतं की येणारे पुढचे काही वर्ष मला आणखी छान प्रकारे कसं जगता येईल, छान प्रकारे कसं सेलिब्रेट करता येईल, या विचाराने जगायचं असतं. यापैकी तुमचं काय मत आहे हे मला नक्की सांगा. पण माझं मत मी सांगते की मला तरी असं वाटतं की प्रत्येक बड्डेला आपण सेलिब्रेशन हे करायलाच पाहिजे. कारण आपण एवढे वर्ष जगत असतो, तर त्यापैकी आपण आणखी एक वर्ष सक्सेसफुली जगलो आहे, आनंदाने जगलो आहे, याचंच एक आनंद म्हणून आपल्याला तो सेलिब्रेशन करायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने ज्याला जमेल त्याने सेलिब्रेट आपला बड्डे करायलाच पाहिजे. मी तरी माझ्या बड्डेला खूप एक्सायटेड असते. मी माझ्याच नाही तर माझ्या फॅमिलीमध्ये जेवढेही मेंबर असतील त्यांच्या बड्डेसाठी पण मी तेवढीच एक्सायटेड असते. म्हणजे कोणाचाही बड्डे येणार असेल तर मला खूप छान वाटतं की मी या बड्डेला यांच्या काय करू शकते, याचं प्लॅनिंग मी बऱ्यापैकी आधीच करून ठेवलेलं असते. तर मला तरी वाटतं की सगळ्यांनी सेलिब्रेट करायला पाहिजे की आपण खूप छान आयुष्य आपल्याला देवाने दिलं आहे, तर ते सेलिब्रेट करतच जगायला पाहिजे. कारण मी तरी तसं जगते. मी प्रत्येक दिवसाला असं विचार करून जगते की हा दिवस आपल्याला मिळाला आहे ना, तर याला आपण छान प्रकारे जगून घ्यावं. पण असतं असं कधीतरी आयुष्यात काहीतरी असं घडतं, एखादा दिवस जातो वाईट, पण ठीक आहे. त्यानंतर बघा, आता माझा होता बड्डे, म्हणजे 10 जुलैला माझा बड्डे असतो. तर माझा बड्डे होता, त्यासाठी मी अशी छानशी तयार होऊन रेडी झालेले होते आणि माझ्या घरच्यांनी मला नेहमीप्रमाणे छान असं औक्षण केलं होतं. प्रत्येक मेंबरने औक्षण केलं. मग मी त्यांचे आशीर्वाद वगैरे घेतले आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो हॉटेलला केक कट करायला. आता आमचं हे नेहमीचं हॉटेल आहे जिथे आम्ही केक कट करायला म्हणा किंवा बड्डेला नेहमीच इथे येतो. आणि आईबाबा जर सोबत असतील तर आम्ही याच हॉटेलला जास्तीत जास्त येतो. आता याचं कारण काय ते तुम्हाला व्लॉगमध्ये नक्कीच समजेल. तो व्लॉग तुम्ही नक्की बघाल, जो की उद्या येणार आहे. तर असं सगळं माझं बड्डे सेलिब्रेशन चालू होतं. म्हणजे माझा केक वगैरे कट करून झाला. त्यानंतर माहीने, आरवने मला केक भरवला. त्यानंतर स्वतःही सगळ्यात जास्त खाल्ला. कारण दोघांनाही केक खूप जास्त आवडतो. जसा केक कट झाला तसे दोघेही सुटले आणि खेळायला निघाले. ते तर वेटच करत होते की केक कधी कट होतो आणि कधी सगळं शांत होतं आणि आम्ही खेळायला जातो. त्यानंतर माहीने कुठून तरी शोधून एक फूल आणलं आणि मला असं गिफ्ट म्हणून दिलं आणि माझ्या केसांमध्ये पण लावून दिलं. हे सगळं झाल्यानंतर आम्ही छान असं सगळ्यांनी मिळून जेवण केलं. त्यानंतर मुलं पुन्हा खेळायला गेले आणि त्यांचं खेळून झाल्यानंतर आम्ही काही फोटोसुद्धा क्लिक केले. तर अशा प्रकारे छान आणि छोटासा बड्डे माझा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सेलिब्रेट झाला. तर ज्यांनी कोणी मला माझ्या बड्डेला विश केलं, मला मेसेजेस केले, कॉल केले, त्यांना मला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. खरं तर त्यांच्या मेसेजेसमुळे, कॉल्समुळे मला जास्त स्पेशल असं फील झालं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की फॉलो करा. चला भेटूया एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.